मित्रांनो, तरडोबाच्या वाडीतील भैरवनाथाचं मंदिर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गोड नदीच्या किनारी वसलेल्या या भैरवनाथाच्या मंदिराच्या शेजारी लागून एक जुनी ववरी होती आणि या ववरीला एक जुना शिलालेख देखील होता. कदाचित या शिलालेखाविषयी जुन्या पिढीला पूर्ण माहिती असावी आणि आता नव्या युवकांना या शिलालेखाविषयी काही माहिती नव्हती, कल्पनाच नव्हती त्यांना. कारण की त्या ठिकाणी वेली उगवलेली होती, वेलीमुळे तो शिलालेख झाकला गेलेला होता. काही दिवसांनंतर ह्या ववरीचं काम जे आहे ते सुरू झालं आणि त्याच्यानंतर हा शिलालेख उजेडामध्ये आला. ते ववरी जेव्हा तोडायला घेतली ना त्याच्यात तो शिलालेख सापडलाय. त्याच्यावर झाडं वाढली होती, गावकरी काय कोणी तपास नव्हतं करीत, गावकऱ्यांना माहिती नाही आहे त्याच्यात म्हणून, पण ते सापडलं ते तोडताना. आता ते बसवायचंय. आता हे चाललंय ना ववरीचं काम, या खोलीमध्ये कुठेतरी किंवा इकडे कुठेतरी बसवायचंय. बाबांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जे शिलालेख आढळला आहे त्याची माहिती जुन्या पिढीला माहिती होती, परंतु आम्हाला नव्या पिढीला याची कुठलीही कल्पना नव्हती. तो जो शिलालेख आढळला त्याच्यावरती असणारं जे सनावळ आहे त्याच्यामुळं आम्हाला मंदिर त्याची किती पुरातन आहे हे आम्हाला या ठिकाणी त्याचा संदर्भ भेटला. ज्या शिलालेखाला आपण पाहण्यासाठी या ठिकाणी तरडोबाच्या वाडीमध्ये आलो होतो मित्रांनो, तो शिलालेख या ठिकाणी तुम्हाला समोर दिसत असेल. युवकांनी या संदर्भात माहिती गोळा करून त्याचं ट्रान्सलेशन देखील करून घेतलं होतं, कारण यावरती देवनागरी लिपी जरी असली तरी देखील ते वाचता येणं थोडंसं कठीण होतं. आणि त्या शिलालेखामध्ये देवनागरी लिपीमध्ये काही मजकूर होता. तो मजकूर आम्हाला आढळल्यानंतर आम्ही आमचे मित्र आहेत त्यांना संपर्क केला असता त्यांनी त्यांचा अनुवाद त्या ठिकाणी आम्हाला दिला. तर ते मंदिर शके 1656 साली या ठिकाणी जीर्णोद्धार झालेलं आहे. म्हणजे त्याचं आपण इसवी सनामध्ये कन्वर्ट जर केलं तर 1734 या दरम्यान काहीतरी होते. तर त्यावेळी जीर्णोद्धाराचं काम या ठिकाणी मंदिरात झालेलं आहे. या ठिकाणी आपली जुनी ववरी होती, आता नवी ववरीचं काम या ठिकाणी चालू आहे. आणि इथं जी भिंत होती या भिंतीमध्ये तो शिलालेख आपल्याला सापडला. जेव्हा ती ववरी पाडली तेव्हा तो शिलालेख आपल्याला आढळून आला. समोरच पाहत असाल त्या ठिकाणी संत निळोबाराय यांची खुर्ची देखील आहे, यांचं आसन देखील आहे. याच आसनावरती बसून संत निळोबाराय जे होते ते प्रवचन वगैरे द्यायचे असं काही ग्रामस्थांनी देखील आपल्याला कळवलेलं आहे. तर त्या माहितीच्या आधारे आपण असं म्हणू शकतो की संत निळोबाराय याच खुर्चीवरती या ठिकाणी आसनावरती बसून प्रवचन देत होते. समोर त्या ठिकाणी मित्रांनो तरडोबाच्या वाडीतील अनेक मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. संबंधित शिलालेख आपण पाहिलेलाच आहे आणि आता ह्या चौथऱ्याचं बांधकाम जे आहे ते सुद्धा आता चालू झालेलं आहे. तुम्ही पाठीमागं पाहता निळोबारायांची खुर्ची देखील त्या ठिकाणी आहे आणि तरटीचं झाड देखील आहे. तर आता हे मान्यवर जे आहेत ते आपल्याला या संदर्भात माहिती सांगतील. मी जगन्नाथ जिजाबा पाथरणे, माजी सरपंच शिरूर. हा चौथरा जुन्या पद्धतीने आणि दगडीत बांधकाम केलं होतं, परंतु जीर्ण झाला होता आणि त्याची उंची दिवसेंदिवस खालील जमीन आम्ही भरीत चालले असताना, बांधकाम करीत असताना, कमी पडत असताना आम्ही जीर्णोद्धार करण्याचं काम चालू केलं. आणि या ठिकाणी निळोबाराया नेहमी शिरूरहून या ठिकाणी येऊन प्रवचन द्यायचे आणि या ठिकाणी त्यांचे भावी भक्त प्रवचन ऐकायचे आणि आज आम्ही त्याचा जीर्णोद्धार या ठिकाणी करतो. आणि हा जो शिलालेख आहे हा निळोबारायांचे वंशज मकाशीर, कुलकर्णी, जोशी या ठिकाणी घाणी बांधून त्यांनी त्यावेळेस ववरी भरायचे, म्हणजेच भैरवनाथ सदन किंवा राहण्याची लोकांना व्यवस्था अशी ववरी केलेली होती. ती आज 500-600 वर्षे होऊन ती जीर्ण झाली होती, गळत होती. म्हणून आम्ही ग्रामस्थांनी, कारभारी मंडळींनी सर्वांनी विचार केला की लोकवर्गणीतून माध्यमातून या ववरीचा आपल्याला जीर्णोद्धार करायचा आणि म्हणून आम्ही
50x20 असे लांबी आरशीची ही म्हणजे बांधकाम हाती घेतलं आणि याचे कॉन्ट्रॅक्टदार कवठाळे मामा एक जुने कॉन्ट्रॅक्टदार चांगल्या पद्धतीनं काम करणारे आणि त्यांनी त्याचं काम आता चालू आहे. अजून काम पूर्ण 1 महिन्यात ते काम पूर्ण प्लास्टर सहित होईल. हे जे झाड दिसतंय आपल्याला, हे जे झाड आहे ते तरटीचं झाड आहे. या तरटीच्या झाडामुळेच या आपल्या गावाचं नाव तरडोबाची वाडी पडलं अशी एक जुनी आख्यायिका आणि हा इतिहास आहे. काशी या ठिकाणी जशी काशी ईश्वराचं दक्षिणमुखी मंदिर आहे आणि दक्षिण वाहिनीत गंगामाई आहे, तसंच या तरडोबावाडीला भैरवनाथाचं दक्षिणमुखी मंदिर असून त्याच्या शेजारी दक्षिणमुखीच ही घोडनदीमाई वाहते. म्हणून या ठिकाणाला फार पवित्र ठिकाण आणि पवित्र तीर्थ असं मानले जातं. पाठीमागं तुम्ही पाहताय नाथ भक्त निवासाचं काम या ठिकाणी नव्याने सुरू करण्यात आलेलं आहे आणि हा जो काही शिलालेख आपल्याला सापडलेला आहे तो परत या ठिकाणी बसवण्यात येणार आहे. तर आपला जो काही गौरवशाली इतिहास आहे तो आता तरडोबाची वाडीकर जे आहे ते जपत आहे. आपल्या चॅनलवर असे नवनवीन व्हिडिओज आहेत ते येतच असतात मित्रांनो. तर तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूत आता पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.